नमस्कार, मी किशोर नाना काकडे. माझं गाव वागलगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. हे बघा, हे माझं 30 गुंठे अद्रकीचं क्षेत्र आहे. तर या वेळेला मी या लागवड आहे 8 जून 2024ची अद्रकीची. मी सुरुवातीला अद्रक उगाच्या वेळेस याला आपलं टाटा कंपनीचं एक रॅलीज म्हणून येतं ते सोडलं मुळ्या फुटासाठी, फुटवे काय मुळ्या निघासाठी. मग मला नंतर आपलं महाबीज वार्ता या फेसबुक पेजहून महाबीजच्या या प्रोडक्टविषयी माहिती झाली, जीवाणू प्रोडक्टविषयी. मग नंतर मी त्याला दुसरं काही केमिकल न यूज करता महाबीजचं ट्रायकोडमा, महाबीजचं PSB हा पहिला डोस दिला मी या क्षेत्राला. तर मला याच्या फुटव्यामध्ये PSB सोडल्यानंतर बदल जाणवला. मला थोडा सडीचा धोका होता. त्यावेळेला मी याला महाबीजचं ट्रायकोडमा सोडलं. ट्रायकोडमा मी आणलं 10 किलो. त्यानंतर मी ते संपूर्ण क्षेत्राला ड्रीप वॉटे दिलं, एक रात्रभर भिजू घालून. ड्रीप वॉटे सोडल्यानंतर मला कुठेही काही माझे जे खडे निघले होते 1-2 ठिकाणी, नंतर काही प्रमाण मला वाटलं नाही काही पसरण्याचं. आणि आजच्या स्थितीमध्ये माझा प्लॉट आहे. तर या पूर्ण प्लॉटवरती परवाच्या दिवशी म्हणजे 16 तारखेला जे अतिवृष्टी झाली तर पूर्ण प्लॉटवरून पाणी गेलेलं आहे आता. आणि आता सध्या पण मी याला महाबीजचं ट्रायकोडमा वगैरे आणून घेतलेलं आहे, पण ते सोडणं झालं नाही जास्त ओलावा असल्यामुळं. धन्यवाद साहेब. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर काकडे, गाव वागलगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा अद्रकीचा प्लॉट आपण बघू शकता. आज प्लॉट 140 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. हा पूर्ण प्लॉट महाबीजचा ट्रायकोडमा, महाबीजचं KMB, PSB, ॲझोटोबॅक्टर जीवाणू यावरती डेव्हलप केलेला प्लॉट बघू शकता आपण. प्लॉटची ग्रेनरी बघू शकता. तर माझं सगळ्यांना एक आव्हान आहे, आपण 100% जैविकसुद्धा प्लॉट करू शकतो. हे मी या प्लॉटहून सिद्ध करून दाखवलेलं आहे. फक्त उत्पादन ही गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. एक जीवाणू म्हटलं तर त्यावरती विश्वास ठेवूनच हे कार्य करावं लागतं आणि याचे रिझल्ट बघण्यासाठी 8, 10, 15 दिवसाचा कालावधी घ्यावा लागतो. मी आजपर्यंत या प्लॉटला चार वेळा PSB, ॲझोटोबॅक्टर, KMB, ट्रायकोडमाचे सतत उपयोग केलेला आहे. दर 15 दिवसांनी ट्रायकोडमा, दर 15 दिवसांनी जीवाणू खते, त्यावरतीच प्लॉट डेव्हलप केलेला आहे. माझ्या प्लॉटवरती आज पूर्ण मान्सून काळामध्ये 6 वेळा पिकावरून आडव्या याच्यात पाणी गेलं बेडवरती, तरी पण कुठंही काही स्पॉट झाले नाही, काही झाले नाही. मी आभार मानतो महाबीजचे, खास करून महाबीजच्या ट्रायकोडमाविषयी फार मला उत्सुकता आहे. कारण जो ट्रायकोडमा मी यावरती यूज केला या क्षेत्रावरती, खास ट्रायकोडमामुळेच माझं क्षेत्र इतकं वाचलं. आणि कोणतेही ड्रीपद्वारे खते न देता मी फक्त जीवाणू खतावर हा प्लॉट एक सक्सेसफुल प्लॉट करून दाखवलेला आहे. तर माझं सगळ्यांना पुढील वर्षीसाठी एक आव्हान आहे की जास्तीत जास्त जीवाणू खते आणि ट्रायकोडमावरतीच आपण भर द्यावा. धन्यवाद. नमस्कार. किशोर काकडे साहेब यांच्या शेतात आहे आपण आणि त्यांचं गाव वाघलगाव म्हणून, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. यांच्याकडे अद्रकीचं शेतामध्ये आपण आता उभे आहोत आणि आपण साधारणतः अद्रक पाहतात. खूप सुंदर अद्रक त्यांची आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी काय काय केलं याच्यामध्ये. काकडे साहेब, एक सांगता येईल तुम्हाला की काय काय तुम्ही याच्यामध्ये ट्रीटमेंट केली? नमस्कार सर, मी किशोर काकडे, माझं गाव वागलगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. सुरुवातीला मी अद्रक उगल्यानंतर 1 महिन्याने याला ट्रायकोडमा, साधारण माझं 35 ते 38 गुंठे 40 गुंठे क्षेत्र आहे. बर. तर 10 किलो ट्रायकोडमा सोडला ड्रीपद्वारे. बर. त्यानंतर मी त्याच्यासोबत फुटव्यांसाठी, तेव्हा फुटव्याची स्टेज होती, तर 3 लिटर PSB सोडलं. बर. त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी याला PSB 3 लिटर आणि KMB 3 लिटर सोडलं. त्यावेळेला मी थोडं ॲझोटोबॅक्टर सोडलं नाही गेलं माझ्याकडून. नाही, नंतर 10 दिवसांनी मी ट्रायकोडमा सोडला 8 किलो. दुसरं काही विद्राव्य खते, 1 किलो सुद्धा विद्राव्य खत नाही माझ्या अद्रकीला. पूर्ण महाजैविकचाच प्लॉट आहे हा महाबीजचा. बर. म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणतेही रासायनिक खतं किंवा इतर जे औषधं ते टाकले नाही? बेसल डोस मध्ये फक्त 2 DAP चे आणि 1 पोटॅशचे बॅग दिलेली मी. त्यानंतर आपलं 9-24 महाधनचं ते पण दाणेदार मध्ये दिलेलं आहे. पण मी विद्राव्य खते सोडले नाही. जे आपण 19-19 जे अद्रक स्टंट मध्ये फेमस झालेले सध्या शेतकऱ्यांना, 12-61, 19-19 हे वगैरे खताचा युजच केला नाही प्लॉट मध्ये. आणि मी 3ऱ्या डोसला घेतलं, याच्यावर 2 लिटर ॲझोटोबॅक्टर, 2 लिटर PSB, 2 लिटर KMB. तर त्याचे मला 3ऱ्या दिवशीपासूनच रिझल्ट चालू झाले. कारण माझं ऑलरेडी माझ्या शेतामध्ये सगळं केमिकल नसल्यामुळे ते ऍक्टिव्ह लवकर झालं. आणि त्याच्या डोळ्याने रिझल्ट आहे माझे ट्रायकोडमाचे. माझे काही आदुरे कुंजलेले शेणखताचे खडे सुद्धा होते. तर ते पण कुजून गेले, ते पूर्ण कुजले आणि त्या जाळीदार तयार झाले ते.
आता तुम्ही जे तुमचं शेत पाहतोय आपण त्याच्यामध्ये कुठं सड वगैरे आढळली का तुम्हाला? नाही, मला याच्यात कुठं काहीच प्रॉब्लेम आढळलेला नाहीये. कारण मी धन्यवाद मानतो, आभार मानतो महाबीजचे की मला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आढळला नाही. कारण माझ्या आजूबाजूला तशी स्थिती नाहीये. आमच्याकडे फार गंभीर स्थिती झालेली आहे. 2-3 वेळेस जास्तीचा पाऊस झाला, अधून मधून अवकाळी ऊन येतंय, त्यामुळे ते प्लॉटचं यावर्षी आद्रकी क्षेत्रात फार बदल झालेला आहे. बरं. नाही, आता तुम्ही मग अशी बोलताना मला असं सांगितलं होतं की माझ्या अद्रकच्या शेतामधून पाणी वाहून गेलं. 3 वेळेस पाणी गेलं साहेब, अर्ध्या प्लॉट मधून 3 वेळेस पाणी गेलंय. पाणी वाहून गेलं तर मग म्हणजे जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते. पण तुम्ही ट्रायकोडर्मा अगोदर वापरला होता त्यामुळे तुमचं मला ते काहीच नाही, नुकसान टळलं माझं, मला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. आणि अद्रकीसाठी तर आपण लोकांना हे सांगतो किंवा जर अद्रक मध्ये सड येण्यानंतर काय काम करायचंय किंवा कोणते बुरशीनाशक वापरायचे, त्यापेक्षा अद्रकीला सड येऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा अगोदर वापरला तर आपल्याला कोणती सड त्याच्यामध्ये येणार नाही. हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण खतं देतो तर आपल्याकडे अझोटोबॅक्टर, PSB आणि KMB तिन्ही प्रकारचे जे जीवाणू खते हे जर दिले तर आपण त्याला ते उपलब्ध करून देतात पिकाला आणि आपलं पीक चांगलं जोमदार येते. आपण जर पाहिलं तर तुमचं शेत, मला असं वाटतं की मी यावर्षी पाहिलेल्या अद्रकच्या शेतामध्ये सर्वोत्तम शेत मला आज हे चांगलं दिसतंय तुमचं. अजून काय सांगाल आपण शेतकऱ्यांना याच्याबद्दल? आपला काय संदेश असेल आपल्या शेतकऱ्यांसाठी, अद्रक जे उत्पादक शेतकरी त्यांना काय संदेश द्याल आपण? माझी एकच इच्छा आहे की सगळ्यांनी PSB, KMB, अझोटोबॅक्टरचा पुरेपूर उपयोग करावा अद्रक क्षेत्रासाठी. खास करून अद्रकीच्या क्षेत्रामध्ये लोक 3 दिवसाला 4 दिवसाला जे विद्राव्य खतं सोडतात त्यामुळे जमिनीचा जो pH मेंटेन व्हायचा तो होत नाही. खड्याला नाही विजा होते, जमिनीचं टेम्परेचर वाढल्यामुळे समजा हिट खातं ते पीक. पण जे आपलं जे PSB, KMB आहे ते साक्षात मी असं पहिले माझ्या आयुष्यात पहिले वेळेस डोळ्यानं बघितलं की जे बाटल्या फुटताय माझ्या डोळ्यासमोर. बरोबर. त्या बाटल्या लिकेज होत आहे, त्या बाटल्या आणता वेळेसच लिकेज झाल्या माझ्या 2 बाटल्या त्या अझोटोबॅक्टरच्या. खास मला फार आवडलं हे पीक, म्हणजे जे खत आहे आपलं ते खरंच आवडलं. आणि ट्रायकोडर्मा पण माझ्या डोळ्यानं माझ्या शेतामध्ये, मी स्वतः डोळ्यानं ट्रायकोडर्मा बघितलं माझ्या शेतामध्ये शेणखताच्या याच्यावरती. छान साहेब, धन्यवाद साहेब. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर नाना काकडे, गाव वागलगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण बघू शकता आज माझा प्लॉट हार्वेस्टिंग करणं चालू आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. तर आपण बघू शकता खड्यांची साईज बघू शकता. अद्रक पिकामध्ये आपण एक अत्यंत कमी खर्चामध्ये एक प्लॉट यशस्वीरित्या आज शेवटपर्यंत याची गुणवत्ता टिकून ठेवली. आपण महाबीजचं ट्रायकोडर्मा यूज केला, PSB, KMB यूज केलं. तर आपले एक व्यापारी, आपले हे अद्रक व्यापारी, त्यांच्या तोंडून आपण बघू शकता. साहेब, तुम्हाला हा माल कसा वाटला? तुम्ही भरपूर माल खरेदी करता. नंबर आहे की सर. याची जाडी कशी वाटली तुम्हाला, असं वाटतंय का? एकदम ओके, काही टेन्शन नाही याचं. एक अत्यंत कमी खर्चामध्ये कुठलंही रासायनिक आपण याच्यावरती यूज केलेलं नाही आहे साहेब. असा माल कुठं बघितला नाही आपण आजपर्यंत. एक तेच महाबीजचं याला ट्रायकोडर्मा, PSB, KMB शेवटपर्यंत आपण याला यूज केलेलं आहे. तर आपण एक गांजावरती पण बघू शकता, एक शेवटपर्यंत सगळे फंटे सारखेच आहे, कुठेही सडीचा प्रादुर्भाव झालेला नाही. आपल्या लेबरने माल शेतामधून काढला. भाऊ, तुम्हाला कुठे काही सडीचा प्रॉब्लेम वाटला का शेतामध्ये? आणि शेवटपर्यंत माल कसा निघला? तर माझं एक संपूर्ण शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की एक कमी खर्चामध्ये आपण जैविकचा वापर करावा, ट्रायकोडर्मा घ्यावे, जैविक खते घ्यावीत, शेवटपर्यंत त्याचा उपयोग करावा शेतावरती. आणि रासायनिकला थोडा फाटा आळा देऊन आपण होता होईल तेवढं जैविक करावं. धन्यवाद.